नमस्कार सर्वांना. श्रावण महिन्याची सुरुवात होताच सणावारांची रेलचेल सुरू होते. उपवास, मंगळागौर, पूजा अर्चा आणि सणाच्या प्रत्येक दिवशी नटण्या मुरडण्याची मजा काही वेगळीच असते. पारंपरिक सणांदरम्यान असल भारतीय पेहराव म्हणून महिलांकडून कॉटनच्या साड्यांना नेहमीच पहिली पसंती दिली जाते. त्यातही यंदाच्या फॅशन ट्रेंडमध्ये प्राजक्ताच्या फुलांच्या डिझाईन असलेल्या कॉटन साड्यांची प्रचंड क्रेज पाहायला मिळत आहे. नागमोडी, वेलींवर फुललेली पांढरं शुभ्र आणि केशरी डेटाच्या प्राजक्ताची फुले जेव्हा साडीवर नक्षीदार रूपाने येतात तेव्हा त्या साडीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. श्रावणातील या प्रसन्न वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात असल्याची अनुभूती देणाऱ्या या साड्या प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हव्या. यंदा श्रावणातील सणासाठी कॉटनच्या प्राजक्ताच्या फुलांच्या डिझाईन असलेल्या साड्या विशेष ट्रेंडमध्ये आहेत. पांढरा शुभ्र आणि केशरी रंगाच्या प्राजक्ताच्या फुलांनी सजलेल्या या साड्या साधेपणातही अत्यंत आकर्षक आणि एलिगंट लुक देतात. हलक्या, आरामदायी आणि दिवसभर सहज नेसता येणाऱ्या या साड्या नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा तसेच श्रावणातील इतर सणावर कार्यक्रमासाठी उत्तम पर्याय ठरतात. प्राजक्ताच्या फुलांचे नाजूक प्रिंट आणि मिनिमल डिझाईनमुळे ही साडी कोणत्याही वयोगटातील महिलांना सहज शोभून दिसते. साधा सुद्धा प्लेन ब्लाउज किंवा इतर रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाउज या साडीसोबत खूप सुंदर दिसतो. ऑक्सिडाइज ज्वेलरी किंवा मोत्यांच्या दागिन्यांसोबत लुक अधिक खुलतो. साडीच्या मुख्य भागावर ठराविक अंतरावर पांढऱ्या रंगाची छोटी डॉलदार प्राजक्ताची फुले विणलेली आहे. हे छोटे मोटिव्ह साडीला एक साधा पण मोहक रूप देतात. या साड्यांची खरी ओळख म्हणजे त्यांचे सुंदर देखणे नाजूक पारंपरिक काठावर भौमितिक नक्षी आणि पारंपरिक डिझाईन पांढऱ्या, राखाडी किंवा इतर गडद रंगाच्या धाग्याने विणलेले आहे. हा काठ साडीला एक हेवी आणि पारंपरिक लुक देतो. प्राजक्ताच्या फुलांची सुंदर बुट्टी असणाऱ्या साड्यांचे अतिशय गडद आणि उठावदार रंग अप्रतिम दिसतात. या साड्या जरी टिपिकल पारंपरिक दिसत असल्या तरी त्यावरील प्राजक्ताच्या ट्रेंडी फुलांची नक्षी नेहमीपेक्षा एकदम हटके लुक देते. प्राजक्ताच्या साडीचे डिझाईन तुम्हाला आवडले असते तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मंडे भेटे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.